शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। 7वा हप्ता जमा होण्याची तारीख समोर आलेली आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थांबलेला 7वा हप्ता 2000 रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। शेवटी या ठिकाणी तारीख ही समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 6 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे या योजनेच्या 7व्या हप्त्याची। 7व्या हप्त्याची वेळ कधीच झाली असून तरी अद्याप देखील शेतकऱ्यांना या योजनेचा 7वा हप्ता मिळाला नव्हता, परंतु आता या योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। या योजनेचा 7वा हप्ता वितरित होण्यास काही प्रमाणात विलंब झाला होता, त्यामुळे शेतकरी हे प्रतीक्षेत होते। परंतु आता नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अपडेट केलेले आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे नियमितपणे मिळत आहेत, अशा 87.38 लाख पात्र शेतकऱ्यांची यादीही तयार करण्यात आली असून या यादीतील नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता हा देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा करण्यात येतात। त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात सुरू करून केंद्राच्या योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात। राज्याच्या या योजनेमुळे केंद्राचे व राज्याचे मिळून अशी एकूण शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपये मिळतात। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी राज्यातील 87.38 लाख शेतकरी पात्र झाले आहेत। तसेच या योजनेच्या मागील हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ही खूप कमी होती। 6व्या हप्त्यासाठी ही संख्या 85.60 लाख होती। त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी करून घेतली, तसेच बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेतले। तसेच या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाकडून एक विशेष मोहीम सुद्धा राज्यात ठिकठिकाणी राबवण्यात येत होती। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे। आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 7व्या हप्त्याच्या लाभासाठी जी काही यादी तयार करण्यात आली आहे, त्या यादीतील 87.38 लाख शेतकरी पात्र झाले आहेत। तसेच या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता देण्यासाठीचे नियोजन शासनाकडून करण्यात आलेले आहे। त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या शेवटी म्हणजेच 25 तारखेनंतर दिला जाण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे, तो हप्ता देण्याचा जो काही कालावधी आहे तो अशा पद्धतीने आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे काही हप्ते आहेत ते वर्षातून 4-4 महिन्याच्या अंतराने 3 वेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात। तर त्यातील पहिला जो काही हप्ता आहे तो एप्रिल ते जुलै या दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये जमा होत असतात। त्याच्यानंतर दुसरा जो काही हप्ता आहे मित्रांनो, तो ऑगस्ट ते नोव्हेंबर, म्हणजेच आता हा महिना जो काही आहे तो ऑगस्ट महिना सुरू आहे, त्यामुळे जो काही 7वा हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्याच्या 25 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याची शक्यता आहे। कारण की जो काही दुसरा टप्पा आहे या योजनेच्या हप्ता वितरणाचा, तो म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये या ठिकाणी 2000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात। आणि त्याच्यानंतर तिसरा जो काही टप्पा आहे तो म्हणजे डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये या ठिकाणी 2000 रुपये जमा केले जातात। अशा पद्धतीने या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये वर्षाला 2-2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या योजनेअंतर्गत जमा केले जातात। आणि आता या ठिकाणी ऑगस्ट महिना सुरू आहे, त्यामुळे दुसरा जो काही टप्पा आहे, दुसरा जो काही हप्ता आहे तो ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना मिळत असतो। त्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना याच महिन्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे तो या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी शासनाकडून तशी अजून फिक्स तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीये। ती तारीख जशी जाहीर होईल तशी आपल्या चॅनलवरती त्याबाबतची अपडेट ही घेतली जाईल। परंतु सध्या तरी मागच्या अपडेटनुसार या ठिकाणी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये जो काही दुसरा टप्पा असतो तो शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मिळत असतो। त्यामुळे याच महिन्यात या ठिकाणी 25 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे।